कृष्णारी मी जेव्हा वास्तूची व्हिजिट करून येते, कारण प्रत्येक वास्तूचं व्हायब्रेशन वेगळे असतं, निगेटिव्हपणा वेगळा असतो, तर मी घरी आल्यावर काय करते, असं बाऊलमध्ये मीठ घेते आणि ते मीठ आहे ना असं याच्यावर हातावर काढते, डाव्या हातावर मीठ ठेवते आणि उजवा हात त्याच्यावर असं झाकून देते आणि आपलं इष्टदैवतं जे पण तुम्हाला भगवंत आवडतं त्याचं नामस्मरण करून 5 मिनटं 10 मिनटं असंच मीठ हातात राहू द्यायचं. डोळे गच्च मिटायचे. तुम्ही बसून करा, उभं राहून करा, त्याला काही हे नाही आहे, पण असं करायचं आणि कंटिन्यू नामस्मरण चालू ठेवायचं. निगेटिव्हपणा आपोआप त्या मिठामध्ये उतरतो. मीठ हे असं आहे, निगेटिव्ह करतं, पॉझिटिव्हही करतं. तर मिठापासून असं संरक्षण तुम्ही करू शकता. निगेटिव्हपणा निघून जातो आणि त्यात तुमची नजरही निघून जाते. आणि हे असं केल्यानंतर 5-10 मिनटं वॉशबेसिनकडे जायचं, हे मीठ ओलं करायचं, 2 हात चोळायचे, पाण्याखाली हात धुवून घ्यायचा आणि हे करून बघा, अनुभव घ्या. मी स्वतः करते, मला वाटलं माझ्या माणसांनाही सांगावं. माझे लोक पण सुखी राहायला पाहिजे ना, त्यांनाही कोणाची नजर लागू नये. ते कुठून आलं तर त्यांनाही निगेटिव्हपणा नको व्हायला ना. तर मी तुमच्यासाठीच खास हा व्हिडिओ बनवला. करा, अनुभव घ्या आणि आनंदाने जीवन जगा. रामकृष्ण हरी.